अक्कलकोट. पहाटेची शांत वेळ. वडाच्या विशाल झाडाखाली ध्यानस्थ बसलेले श्री स्वामी समर्थ. ना शब्द ना हालचाल, पण त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भरून गेलेला. पशुपक्षी शांत होते. गायी कुत्री सगळ्यांना जणू कळत होतं, आज इथे देव माणसाच्या रूपात बसलाय. त्या दिवशी एक स्त्री स्वामींकडे आली. चेहऱ्यावर दुःख, डोळ्यांत अश्रू, घरात दारिद्र्य, आजार, संकटांचा डोंगर. ती काहीच बोलली नाही, फक्त स्वामींच्या समोर बसली, हात जोडले आणि मान खाली घातली. तिची प्रार्थना शब्दांत नव्हती, ती होती हृदयातून. स्वामी समर्थांनी डोळे उघडले. एक क्षण तिच्याकडे पाहिलं. तो कटाक्ष नव्हता, ती होती कृपा. स्वामी काहीच बोलले नाहीत, ना आशीर्वाद न उपदेश. पण त्या स्त्रीच्या मनात अचानक एक शांतता पसरली. भीती कमी झाली, मन स्थिर झालं. कारण जे शब्द सांगू शकत नाहीत ते गुरुकृपा सांगते. ती स्त्री घरी परतली आणि तिथे तिला दिसलं, ज्या घरात अन्न नव्हतं तिथे अन्न मिळालं. ज्याचा नवरा आजारी होता त्याची प्रकृती सुधारू लागली. कोणताही मोठा चमत्कार नाही, पण जीवन पुन्हा उभं राहिलं. स्वामी म्हणतात, मी संकट काढत नाही, मी तुझं बळ वाढवतो. आजही अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ वडाच्या झाडाखालीच आहेत, फक्त डोळ्यांना दिसत नाहीत. जो मनापासून शरण जातो त्याच्या पाठीशी स्वामी उभे राहतात. शब्द नको, दाखवे नको, फक्त विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ. अखंड स्मरण.